नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं BSc नर्सिंग साठी जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्यासाठी कॅप राऊंडची डेट डिक्लेअर झाली होती. 1 तारखेला कॅप राऊंडची डेट त्या ठिकाणी डिक्लेअर झाली होती की 1 तारखे ते 10 तारखेपर्यंत 10 ऑगस्टपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं होतं कॅपसाठी. परंतु बरेच विद्यार्थी विचारत होते की GNMचं कधी स्टार्ट होतंय. ठीक आहे, GNM प्रायव्हेट ॲज वेल ॲज GNM गव्हर्नमेंट दोन्हीसाठी पण. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे गव्हर्नमेंटला GNM आणि ANMला ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी आज जी 5 तारीख आहे 5/8/2024 या दिवशी ही नोटिफिकेशन दिलेलं आहे. आणि याच्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, त्याला आपण कॅप असं म्हणतो, फॉर ॲडमिशन टू द ॲक्झिलरी नर्सिंग मिडवाईफ अँड जनरल नर्सिंग मिडवाईफ म्हणजेच ANM आणि GNM याच्यासाठी फॉर अकॅडमिक इयर 2024 आणि 25 अंडर डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ. ठीक आहे, त्याचे जे आहे ते ॲडमिशन पब्लिक हेल्थच्या अंडर होतात. तर ANM आणि GNM साठीचे जे काही ॲडमिशन आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी, तर त्या कॉलेजसाठी घेतली जाणारी जी नर्सिंग CET आणि त्याच्या थ्रू ॲडमिशन झालेले होणार आहेत. तर त्यासाठीच हे नोटिफिकेशन आहे. आपल्याला जर गव्हर्नमेंटला ANMला आणि GNMला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला अगोदर कॅप त्या ठिकाणी कॅप थ्रू जायचं असतं किंवा यावर्षीपासून रजिस्ट्रेशन करायचं आहे कॅपसाठी. तर त्यासाठीची डेट आहे या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी डिटेल्स खाली शेड्यूल आहे, आपण बघूयात. तर यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे की ANM GNMसाठी 28 तारखेला एक्झाम झाली होती 28 मेला. त्यानंतर 19/6ला रिझल्ट लागला होता. रिझल्ट लागल्याच्या नंतर अथॉरिटी हॅज डिसाइडेड टू कंडक्ट रजिस्ट्रेशन फॉर द कॅप प्रोसेस ॲज पर शेड्यूल. ठीक, आता जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर ANM अँड GNM 2024. आता इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये काय असतं? इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणजे माहितीपत्रक आपण त्याला म्हणतो किंवा माहिती पुस्तिका म्हणतो. तर ते माहितीपत्रक किंवा माहिती पुस्तिका त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे, म्हणजे झालेली आहे 5 तारखेला. तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकता, त्याची लिंक मी खाली कमेंट्समध्ये करेल. ठीक आहे, त्याची ॲडमिशनची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे कॅप राऊंडची, ती रजिस्ट्रेशन प्रोसेस 5/8/2024 पासून सुरुवात झालेली आहे. ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे हा जो फॉर्म आहे ऑनलाईन भरण्याचा, तो फॉर्म आपल्याला 5 तारखेपासून 10/8/2024 पर्यंत म्हणजेच फक्त 6 दिवसामध्ये त्या ठिकाणी तो फॉर्म भरायचा आहे. त्यातली 5 तारीख तर ऑलरेडी निघून गेलेली आहे. 6 तारखे ते 10च्या मध्ये तुम्हाला 5 दिवसामध्ये ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे. लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहेत. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. आता त्याच्यामध्ये काय, ऑनलाईन माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. मे बी डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही फोनपे आहे, गुगल पे आहे, ठीक आहे, पेटीएम असेल, तर तुम्ही अशा अलग अलग ॲप्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत ऑनलाईन पेमेंटचे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. आणि पेमेंट तुम्हाला 5 ते 11 तारखेपर्यंत करायचं आहे. ठीक आहे, 1 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिलेला असतो पेमेंटसाठी, कारण बरेच पेमेंट इश्यू असतात, पेमेंट अडकलेलं वगैरे असतं अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा इश्यूजसाठी. त्यानंतर अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. आता याच्यामध्ये ही जी आहे, आपण एकदा फीस पे केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्या ओरिजिनल डॉक्युमेंटची कलर कॉपी त्या ठिकाणी किंवा कलर प्रिंट ओरिजिनल कॉपीज त्या ठिकाणी स्कॅन करून काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे PDFच्या माध्यमामध्ये. ठीक आहे, PDFच्या स्वरूपात अपलोड करायचं आहे. आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना एकदम प्रॉपर प्रकारे डॉक्युमेंट स्कॅन करा व्यवस्थित. जर मोबाईलकडे तुम्हाला होत नसतील, तुम्ही झेरॉक्स सेंटरला जा, त्या ठिकाणी व्यवस्थित स्कॅन करून घ्या. त्याची PDF घ्या तुमच्याकडं आणि ती PDF तुम्ही काय करायची आहे, त्या ठिकाणी प्रत्येक डॉक्युमेंटची इंडिव्हिज्युअल PDF त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. अलग अलग PDF त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट. आता तुम्ही ज्यावेळेस एकदा का तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता, डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते थोड्याफार प्रमाणामध्ये व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच मेरिट लिस्ट, पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट त्या ठिकाणी 12/8/2024ला त्या ठिकाणी मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे. आता ANM नर्सिंग आणि GNM नर्सिंग सोबतच BSc नर्सिंग या तिन्ही कोर्सेसच्या ज्या मेरिट लिस्ट आहेत त्या मेरिट लिस्ट 12/8/2024ला पब्लिश होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जे सांगितलेलं आहे ते मे बी पोस्टपॉन होऊ शकतं, कारण याच्यामध्ये 5-6 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन होईल सगळ्यांचं, याची खात्री कमी असते, किंवा रिक्वायर्ड अमाऊंट जे आपल्याला फॉर्म रिक्वायर्ड असतात ते येतील असं नसतं. त्यामुळं बऱ्याच वेळेस ही डेट पोस्टपॉन झालेली आहे. सेकंड एक्सटेन्शन, थर्ड एक्सटेन्शन त्या ठिकाणी, फर्स्ट एक्सटेन्शन त्या ठिकाणी भेटत असतं. म्हणजे जी डेट आहे ती डेट कदाचित लांबू शकते, तरी पण तुम्ही ह्या डेटच्या अंडरच अगोदरच काय करायचं आहे, फॉर्म सबमिट करून टाकायचे आहेत. जे फीस वगैरे पे करून तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून त्या ठिकाणी पाठवायचे आहेत.
आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, ठीक आहे. आता याच्याबद्दलचं तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला मी याचा एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, लेटेस्ट व्हिडिओ आहे माझा. या व्हिडिओच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे की BSc नर्सिंग कोर्सेससाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, ठीक आहे. असं त्या ठिकाणी एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मी ॲड केलेलं नाही आहे. तर तुम्हाला तुमचं एक्झामचं जे ॲडमिट कार्ड आहे त्या ॲडमिट कार्डची ऑनलाईन प्रिंट कॉपी त्या ठिकाणी पाहिजे आहे. ती तुम्हाला काय करायची आहे, प्रिंट काढायची आहे, त्याला स्कॅन करायचं आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सोबतच तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे, भरलेला फॉर्म तुम्ही प्रिंट काढायची, त्याला स्कॅन करायचं आणि तो अपलोड करायचा आहे. म्हणजे तुमचा जो CETचा फॉर्म आहे तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे, भरलेला फॉर्म. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. आणि बाकीचे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट जसे की 10वी 12वीचे मार्कशीट्स असतील किंवा 10वीचे तुमचं सर्टिफिकेट असेल, पासिंग सर्टिफिकेट, त्याला आपण सनद असं म्हणतो, तर ते त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. सोबतच तुमचे जे काही कॅटेगरीचे रिझर्व्ह कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी काय मॅन्डेटरी असते OBC आणि SC ST NT वाल्यांसाठी, ठीक आहे. बाकी EWS वाल्यांसाठी व्हॅलिडिटी वगैरे त्यांनी पोस्टपोन सांगितलेलं आहे की ESC BC वाल्यांसाठी पण त्या ठिकाणी व्हॅलिडिटी त्यांनी पोस्टपोन केलेली आहे, 6 महिने तुम्ही देऊ शकता. त्यानंतर जे असतील ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे. नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे, जे OBC आणि SC ST मध्ये आहे त्यांच्यासाठी आणि NT वाल्यांसाठी पण. त्यानंतर नॉन क्रिमिनल नंतर बाकी डोमिसाईल वगैरे आहे, नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे तुमचं, बाकी TC वगैरे आहे, ठीक आहे. या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी काय करायच्या आहेत, अपलोड करायच्या आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. तुमचं आधार कार्ड वगैरे ते पण लागेल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे डॉक्युमेंट्स झाल्याच्या नंतर तुम्हाला CETचं रिझल्टची पण कॉपी कदाचित तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेण्यासाठी जाता त्यावेळेस तुम्हाला रिझल्टची कॉपी लागते. नंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी पण तुम्हाला रिझल्टची कॉपी बऱ्याच वेळेस लागते. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आहेत. तर डॉक्युमेंट्स आणि हे शेड्यूल आहे त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की इन्फॉर्मेशन ब्राउचर खाली येईल, तुम्ही ते काळजीपूर्वक वाचा, अप्लाय करा. इलिजिबिलिटी महत्त्वाची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असतो की सर प्रायव्हेट GNM आणि प्रायव्हेट ANM कॉलेजमध्ये आम्ही आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स तिन्ही शाखेमधून पासआउट होऊन देखील ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा घेण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांनी. परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो, जे विद्यार्थी गव्हर्नमेंट ANM आणि GNMला ॲडमिशन घेणार आहेत किंवा ह्या कॅप राऊंड प्रोसेसच्या अंडर जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना फक्त म्हणजे अशा कॅप राऊंड प्रोसेसच्या अंडर जे जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांची 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी आपण जर चेक केली तर त्यांना 12वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये पास असणं गरजेचं आहे आणि तिन्ही विषयांचे मिळून 45% मार्क्स असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, जसे की जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, ओपन कॅटेगरीचे, सोबतच कास्ट जे वाले स्टुडंट आहेत जसे की OBC ST ST रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी 45% फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही विषयामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे तिघांची जी ग्रुपिंग आहे ती तिघांची ग्रुपिंगमध्ये तुम्हाला नियर अबाउट तिघांचे मिळून 135 मार्क्स असणं गरजेचं आहे, अबाउट 135 मार्क्स असणं गरजेचं आहे. असेच विद्यार्थी या कॅप राऊंड प्रोसेसच्या थ्रू जायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांना 45%च्या खाली ग्रुपिंग येते अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा नाही. जर भलेही तुम्हाला CETमध्ये मार्क्स जास्त असतील पण तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय नाही आहात, ठीक आहे. त्यामुळं जे विद्यार्थी 12वी सायन्स केलेले आहेत आणि ज्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही विषयाचे मिळून मार्क्स 45% येतात किंवा 135 मार्क्स येतात, अशाच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, या प्रोसेस थ्रू जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन फीस ही 1000 रुपये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस असते. 800, 1000 अशा फीस आहेत, ठीक आहे. तर 1000 फीस कॉमन आहे, जनरल सगळ्यांसाठीच आहे, प्लस रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांसाठी सुद्धा आहे. तर 1000 फीस त्या ठिकाणी याची आहे. तर अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस आहे. म्हणजेच तुम्हाला 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे. मी तुम्हाला 1-2 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी व्हिडिओ सांगितला होता, अपलोड केला होता, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट सांगितले होते. तर त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट रेडी करून ठेवलेले असतील. जे विद्यार्थी माझ्या चॅनलला ऑलरेडी माझे जे फॉलोअर्स आहेत, जुने यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी ते ऑलरेडी डॉक्युमेंट रेडी करून ठेवलेले असतील. परंतु जे नवीन आहे, ज्यांना म्हणजे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन भेटली नाही, अशा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी, जे विद्यार्थी SC ST OBC NT मधले आहेत अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी असणं मॅन्डेटरी आहे, ती असायला पाहिजे. जर नसेल तर तुम्ही तात्काळ 2-3 दिवसामध्ये काढायचा प्रयत्न करा, होते का बघा. जर नाही झालं तुम्हाला मग शेवटी ऑप्शन त्या ठिकाणी काहीतरी डेट एक्सटेंड वगैरे होते का बघू आपण, ठीक आहे.
तर अशा प्रकारे डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे आहेत. तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. आणि जी मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्ट, पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट, ज्यावेळेस तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, प्रोव्हिजनल म्हणजे साधी कच्ची मेरिट लिस्ट असते, त्यानंतर 2 दिवस तुम्हाला गॅप असतो, 2-3 दिवसाचा, आणि 2 दिवसाच्या गॅप नंतर त्याच्यात काय डाऊट असतील तुम्ही त्या ठिकाणी राईज करायचे असतात. जर डाऊट सॉल्व्ह झाल्याच्या नंतर तुमचं लगेच फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागते, ज्यावेळेस ही प्रोसेस सगळी क्लोज होते त्यावेळेस रजिस्ट्रेशनची. ठीक आहे. फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर रँक त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो. मग स्टेट मेरिट लिस्ट नंबर रँकनुसार तुम्हाला काय होतं, तुमचं कळतं की आपलं महाराष्ट्रामध्ये कितव्या नंबरचा आपला रँक आलेले आहे CET मध्ये, किंवा रजिस्ट्रेशन केलेले त्या पोरांमध्ये, सगळ्या पोरांमध्ये. मग त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स टाकताना, कॉलेज कोड टाकताना त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेज कोड टाकायचे आहेत. आता गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेज थ्रू जायचं असेल तर तुम्ही सगळे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी कॉलेज टाकू शकता. जसं BSc नर्सिंगला आहे तशीच प्रोसेस या ठिकाणी पण आहे जवळपास. त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर त्यांनी दिलेलं आहे, वेबसाईटवर तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता, आणखी त्याच्यामध्ये डिटेल्स तुम्ही अभ्यास करू शकता. हे जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे हे मराठीमध्ये आहे. ANM आणि GNMचं जवळपास सेमच इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे दोघा जणांचंही. तर त्या ठिकाणी त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जसं तुमचं कोड ऑफ कंडक्ट कसं पाहिजे, तुम्ही कॉलेजला जाऊन रूल रेग्युलेशन कोणते फॉलो करायचे, जर तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुमचं हॉस्टेल फॅसिलिटीज कशाच्या आहेत, तुम्ही मेस फॅसिलिटी कशा आहेत, ठीक आहे, त्याचे रूल रेग्युलेशन कसे आहेत, तुम्हाला चार्जेस किती भरायचे आहेत, ठीक आहे, 10,200 समथिंग चार्जेस आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत ॲडमिशनच्या वेळेस. तर ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये वाचू शकता. मराठीमध्ये ब्राउचर आहे, आरामशीर तुम्हाला समजून जाईल. लागणारे डॉक्युमेंट्स पण त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली या ठिकाणी व्हिडिओच्या खाली टाकतो. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांनाही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. तुमचे काही डाऊट असतील ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे किंवा इन फ्युचरचे डाऊट असतील, जसं की फ्युचरमध्ये स्कॉलरशिप भेटेल नाही भेटेल, कोणती स्कॉलरशिप कोणत्या कॅटेगरीला असते, किंवा स्कॉलरशिप किती भेटते, किती अमाऊंट कॉलेजला भरावी लागते, ठीक आहे, याबद्दलची तुम्ही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता. आता गव्हर्नमेंटला असल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा वगैरे काही विषय येत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला जास्त फीस भरायची गरज नाही, ऑलरेडी कमी फीस असते, कमी चार्जेस असतात, ठीक आहे. परंतु जे प्रायव्हेटला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत, जे हा व्हिडिओ बघत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही महत्त्वाची सूचना आहे, ही आहे. तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये खाली करू शकता, मेन्शन करू शकता. जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयरला ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहेत, किंवा थर्ड इयर, फोर्थ इयर, MSc वाले जरी विद्यार्थी असतील तरी चालतील, त्यांना जरी काय डाऊट असतील तरी तुम्ही या चॅनलच्या कुठल्याही व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.